योग व्यक्तिमत्व विकासासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी दिली तरुणाईला दशसूत्री. आई वडील आणि गुरु यांच्यापेक्षा कोणीही मोठे नाही. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं इस्कॉन युथ फोरममध्ये प्रतिपादन. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की जीवनातील अध्यात्माचा मार्ग कोणाच्या नफा तोट्यासाठी नसून तो माणसाचं जीवन यशस्वी बनवण्यासाठी आहे. त्यांनी स्पष्ट केले की या जगात आई वडील आणि गुरु यांच्यापेक्षा मोठे कोणीही नाही. त्यांना आव्हान देता येत नाही. स्थानिक न्यायालय रोडवरील आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉन मधुवन केंद्राच्या युथ फोरममध्ये वतीने शनिवारी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की आध्यात्मिक ज्ञानासाठी वेळ, संयम आणि सहनशीलतेची आवश्यकता असते आणि यासाठी गुरु मार्गदर्शन करतात. कुटुंब, मित्र आणि समाजाशी प्रेमळ संबंध ठेवणे हीच अध्यात्माची पहिली पायरी आहे. तप, यज्ञ, तीर्थयात्रा आदी पुढील ऐच्छिक अवस्था आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांनी युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अशी 10 सूत्रे सांगितली. प्रभावी व रोचक शैलीत पॉवरपॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी युवकांनी शैक्षणिक जीवनात मोठी उद्दिष्टे ठरवावीत, सातत्याने अध्ययन करावे आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे असं सांगितले. युवकांनी आपल्या दैनंदिन जीवनात मैदानी खेळ, ग्रंथवाचन, मंदिर दर्शन तसेच आई वडील व गुरुजनांचं वंदन यांचा समावेश करावा, ज्यामुळे जीवनात सकारात्मकता टिकून राहील असे त्यांनी नमूद केले. आपल्या अध्ययन, दीर्घकालीन प्रशासकीय सेवा तसेच सामाजिक व वैयक्तिक जीवनातील अनुभवांच्या आधारे स्वामी यांनी भारत व विशेषतः महाराष्ट्रातील विविध संत परंपरांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना जीवनातील योग्य ध्येय, आत्मअनुशासन आणि साधना करण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की ज्या रामायणाचा अभ्यास केला आहे आणि प्रभू रामचंद्रांना योग्य प्रकारे समजून घेतले आहे, त्यांच्या मनात नकारात्मकता किंवा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही आत्महत्येसारखे विचार येत नाहीत. त्याचप्रमाणे ज्याने भगवान श्रीकृष्णांना समजून घेतले तो कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यापासून मागे हटत नाही आणि कधीही निराश होत नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमान जीवदया प्रभू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवकांना श्री स्वामी यांचा परिचय करून दिला आणि श्रीमद भगवत गीता भेट देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी इस्कॉन मधुवन केंद्राचे प्रमुख डॉक्टर रमेश लड्ढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप सर्वांसाठी महाप्रसादाच्या भोजनाने झाला. यावेळी इस्कॉनच्या वतीने सुदर्शन पोटभरे, कैलास खंडेलवार, भारत पगारे आदी मान्यवर विशेषतः उपस्थित होते. या कार्यक्रमाचं ऑनलाईन थेट प्रक्षेपणही करण्यात आले, ज्याद्वारे शेकडो विद्यार्थी जोडले गेले.